नमस्कार. जय किसान PSM यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मागील आठवड्यात जो पाऊस झाला त्या पावसामुळे आमचा ऊस, आता आम्ही दाबलेला आहे, ऊस हा पूर्णपणे पडला होता आणि फार मोठं नुकसान झालेलं आहे. खालच्या साईडचा प्लॉट थोडासा वाहून गेलेला आहे. नंतर अडचण येईल म्हणून पाणी निघून जाण्यासाठी आम्ही आता हे ऊस दाबून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अजूनही पाणी आहे. हे पंढरपूरच्या शेजारीचं आम्ही राहतो, तिकडचं आहे. आमच्या इकडे तरी कमी आहे पाऊस. मराठवाड्यामध्ये धाराशिव असेल, बीड असेल, किंवा लगतची कुठली गावं असतील, परांडा असेल, इथं भयानक मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. बातम्यांना आपण पाहतोच आहे. काही लोकांचे 40 जनावरं वाहून गेलेली आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक तुम्हाला विनंती करतो आहे की पश्चिम महाराष्ट्रातले असतील, उत्तर महाराष्ट्रातले असतील, मुंबई पुणे असतील, मोठ्या सिटीमध्ये असतील किंवा भारत देशातील असतील, आपली 140 कोटी लोकसंख्या आहे. तर 140 कोटी लोकसंख्येला हा जो आपल्यावरती निसर्गाचं जे ही झालेली आहे, वक्रदृष्टी झालेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर शेतकरी बाधित झालेले आहेत मित्रांनो. तर त्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आपण थोडीफार मदत करणं हे एक माणुसकीचं दर्शन आहे. कारण ज्यावेळेस सांगली साताऱ्याला पूर आले होते त्यावेळेस विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारतातनं निधी मिळत होता. ज्या काही बातम्या रोज न्यूज TV वरती किंवा ह्याच्यावरती पाहतो त्याच्यावरून अत्यंत विदारक असं दृश्य आहे. आमच्या ऊसामध्ये अजून पाणी आहे. काल इथं गुडघाभर पाणी होतं. आता हे ऊस पूर्ण पडलेलं आहे. असा आता आम्ही थोडंसं दाबायचं हे करतो, म्हणजे पाणी जरी आलं, आता हस्त नक्षत्राचा पाऊस चालू होणार आहे, त्यामुळे पाणी जरी आलं तर तो ऊस वाहून जाऊ नये. ऑलरेडी खालचा ऊस वाहून गेलेला आहे, पण जो राहिला आहे तो तर वाचवण्याचं काम चालू आहे. तर जो मराठवाड्यामध्ये पूर आलेला आहे त्या पुरातील ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांना आपण मदत करणं हे फार आता सध्या काळाची गरज आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल किंवा जे कोणी तिथील लोक असतील, व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी तिथल्या लोकांचे किंवा ज्या ग्रुपनं ज्या शेतकऱ्यांचे बाधा झाले असेल त्या लोकांच्या अकाउंटचे स्कॅनर वगैरे असे सोशल मीडियावरती पाठवून द्यावेत. त्याच्यावरती फुलाची पाकळी आपल्या इथून सगळेजण मदत करतील अशी माझी अपेक्षा आहे. व्हिडिओ जे बघणारे कोण असतील त्यांनीही, त्या भागातले कोण असतील तर त्यांनी, आता प्रशासन कामाला लागलेलं आहे मित्रांनो, पण प्रशासन काम करत आहे, पण तो भाग सोडून इतर भागात कमी नुकसान झालेलं आहे. त्यामुळं तिथील लोकांना आपल्यापाशी असलेले थोडेफार पैसे तर त्या शेतकऱ्यांना जर आपण आता दिले तर ते उभा राहू शकतात. त्यामुळं सोशल मीडियामध्ये भरपूर पॉवर आहे. त्यामुळं असे बाधित झालेले शेतकरी कोण असतील किंवा ज्यांची जनावरं पूर्ण वाहून गेलेत, मी काल बघितलं भूमच्या तिथले एक शेतकरी होते, त्यांची 40 जनावरं अक्षरशः गायी फुगलेले आहेत. एकदम विदारक आणि एकदम दुःखदायक अशी ती स्थिती होती. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ करण्याचं, आमचं नुकसान झालेलं आहे पण आमचं नुकसान त्याच्यापुढे एकदम किरकोळ आहे, तरीही आम्हाला मदत करायची इच्छा आहे. पण मदत ही योग्य माणसाला मिळावी, योग्य ठिकाणी गेली पाहिजे. अशासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन किंवा न्यूज चॅनलवाल्यांना थोडंसं तिथीलच युवकांनी किंवा तिथीलच नेते मंडळींनी हा उपक्रम सायमल्टेनियसली राबवावा, जेणेकरून त्या शेतकऱ्यांपर्यंत आपण निधी पोचवू, लवकर त्यांना उभा करता येईल. महाराष्ट्रावर आलेलं संकट हे आपल्याला सगळ्यांनी एक वज्रमूठ जर बांधली तर हे संकट आपल्याला काही वाटणार नाही, सगळेजण उभा राहतील. हा व्हिडिओ करण्यामागचा हाच उद्देश आहे. आमचं काय नुकसान झालं हे आम्ही दाखवत नाही, फक्त जे मराठवाड्यात जे नुकसान झालेलं आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तर तिथल्या शेतकऱ्यांना आपण उभा करूया. आणि हे जर आपण ही आता एकजुटी जर दाखवली तर जे कोलमडून पडलेले शेतकरी आहेत ते उभा राहण्यास मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. जी काही मला सांगायच्या होत्या काही गोष्टी त्या मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगितलेल्या आहे. ह्याच्यामध्ये अजून काही बदल करता येतील का, अजून निधी कसा तिथंपर्यंत पोचेल, ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वे करा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही बदल करा. आणि स्कॅनर असतील किंवा चॅनलच्या माध्यमातून स्कॅनर ठेवा. एखादी मोठे यूट्यूबर असतील किंवा एखादी सामाजिक संस्था असेल तर त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा निधी आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. कितीही 100, 200, 500, 1000, 10,000, लाख, किती तुम्हाला जेवढी मदत करायची आहे, प्रत्येक माणसानं आपण कमवतो त्यातून 1-2% तर का होणार रक्कम जाऊ दे, 10%, 50% जरी नाही जमलं, 1000 जरी झाली तर बऱ्यापैकी प्रशासनावरचा ताण कमी येईल आणि शेतकरी उभा राहण्यास मदत होतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महाराष्ट्रातला असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, पूर्ण भारत देश हा व्हिडिओ प्रसार करा. आणि व्हिडिओच्या माध्यमातून अजून काय आयडिया असतील तर त्या घेऊन लोकांपर्यंत आपण मदत करूया. धन्यवाद.